नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग बीडच्या वतीने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी शिक्षणाधिकारी बीड येथील डॉक्टर किरण कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अनिल मुरकुटे यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षण विभाग परिषद बीड शिक्षणाधिकारी प्रिया राणी, उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, अधीक्षक शिक्षण विभाग बीड येथील अजय बहिरे, छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संचालक ॲडव्होकेट माधव जाधव, तसेच अधिव्याख्याता भागीरथी गिरी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक कृष्णकुमार देवकते, छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अरुण पवार, गटशिक्षणाधिकारी मधुकर सुवर्णकार, गटशिक्षणाधिकारी आष्टी येथील मोहन काकडे, परळी गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, शिक्षण विस्ताराधिकारी श्रीराम कनाके, शिक्षण विस्ताराधिकारी अशोक गोखले, त्याचबरोबर संचालक सह्याद्री पब्लिक स्कूलचे भागवत इंगळे यांची उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिया राणी पाटील यांनी केले. आपण हे विज्ञान प्रदर्शन या शाळेमध्ये जे आयोजित केलेलं आहे तर त्याचा उद्देश किंवा त्याचा हेतू तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. कारण दरवर्षी आपण अशा विज्ञान प्रदर्शनांमध्ये भाग घेत असतो किंवा जिथे कुठे विज्ञान प्रदर्शनं आयोजित केली जातात तिथे आपण भेट देत असतो. आज एका उत्तम वास्तूमध्ये हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तर याचा मला खरोखर मनस्वी आनंद झालेला आहे. आणि आदरणीय जाधव सरांनी ही सुंदर वास्तू आपल्याला सर्व सोयींनी सुसज्ज अशी वास्तू आपल्याला उपलब्ध करून दिली आहे आणि त्याच्यासाठी जे आपल्या सगळ्या टीमने मेहनत घेतलेली आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलचे संचालक यांना नुकतेच नवी दिल्ली येथील अचिव्हर्स असोसिएशन फॉर इकॉनॉमिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत अवॉर्ड फॉर एक्सलन्स बेस्ट स्कूल या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यासाठी त्यांचा सत्कार प्रिया राणी पाटील व श्रीमती डॉक्टर किरण कुंवर मॅडम यांनी केला. संस्कृतीचं रुजवण करायचं असेल तर अशा कार्यक्रमांपासूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. मला काय निर्देश द्यायचे ह्या शाळेच्या व्यवस्थापनाला समजलेलं असेल. दुसरं असं की विज्ञान प्रदर्शनाचा विषय आहे त्याच्यातला एक उपविषय आहे शाश्वत शेती. शाश्वत शेती ह्या विषयाला जर संशोधन करायचं म्हटलं आणि वेगळ्या पद्धतीने विचार करायचा म्हटला आणि शेती जो काही आहे ह्या शेती विषयाला धरून सस्टेनेबल फार्मिंग म्हणतो त्याला, कोणत्याही प्रकारचा रासायनिक किंवा इतर आपल्याला उपद्रव पोचेल अशा पद्धतीचं त्या शेतीमधून उत्पादन होऊ नये किंवा तशा पद्धतीच्या पिकामधून आपल्याला आपलं जीवन जे काही आहे ते आरोग्यदायी राहावं अशा पद्धतीने काय करता येईल याचा जर विचार करायचा म्हटला तर ह्या भागामध्ये कापसाची शेती मोठ्या प्रमाणात होते. तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही मला, पण धुळे जिल्हा परिषदेने एक पत्र काढलेलं होतं की कापसाच्या शेतीमध्ये जे काही कामगार काम करतात, मजूर काम करतात त्याच्यामध्ये जर यंग जनरेशनचे लोक असतील वय वर्ष 30 ते 40च्या आतले किंवा वय वर्ष 10 ते 40च्या आतले तर त्यांना त्या ठिकाणी अवॉइड करायचं, म्हणजे असे मजूर लावू नये. लहान मुलं महिला यांना कापसाच्या शेतीमध्ये अजिबात काम करण्यास भाग पाडू नये. शिक्षण विस्ताराधिकारी मिलिंद तुरुकमारे, डॉक्टर महेंद्र वैरागे, ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालय तसेच प्राध्यापक प्रशांत धापसे बलबीम महाविद्यालय बीड यांच्या वतीने आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले.
आपण थोडासा विचार करूयात की ही विज्ञान प्रदर्शनं म्हणजे केवळ औपचारिकता असते का या पलीकडे काही अजून उद्देश लपलेले असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विज्ञानाशिवाय मानवी जीवन अशक्य आहे. थोडंसं समोर बसलेले आपण जे चिमुकले बालगोपाळ आहोत, आता तुमच्यासाठी मी 2-3 गोष्टी बोलतो आहे, आपण थोडंसं लक्ष देऊयात. आता आम्ही इथे बसलेले आहोत. आपल्या अंगावर सगळ्यांच्या चांगले चांगले कपडे आहेत. कोवर मॅडमने म्हटल्याप्रमाणे जी कपाशी निर्माण झाली, पूर्वी गावरान कापूस असायचा आणि त्यामुळे आपल्या अंगावर कपडे आले. आज आता पेस्टिसाइडच्या उपयोगाचे घातक परिणाम मॅडमनी निर्देशित केलेले आहेत. त्यावर आपल्या सगळ्यांना चिंतन करावं लागणार आहे. अनेक विषय आहेत की ज्यावर आपल्याला चिंता आणि चिंतन करावं लागणार आहे आणि त्याचं सोल्युशन पण शोधावं लागणार आहे. पण तुम्हा सगळ्यांना मी थोडंसं आपण मागे घेऊन जाऊ इच्छितो. बघा, आज आपल्या अंगावर चांगले चांगले कपडे आहेत, आपल्या हातात चांगला अँड्रॉइड मोबाईल आहे. घरातून बाहेर पडल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांची ही एक आयडेंटिटी असते की अंगावरचे कपडे आणि हातात मोबाईल. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग तयार करून सादरीकरण हे केले. मी कैलासवासी देवराव बाळाजी गणगे, योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभाग मेडिकल परिसर अंबाजोगाई ची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी महेश साबळे, वर्ग 7वी. आज मी या 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त उदयोन्मुख तंत्रज्ञान या मुख्य विषयावर आधारित स्मार्ट रस्ता व्यवस्थापन हा प्रयोग केलेला आहे. यासाठी मला प्लायवूड शीट, कृत्रिम गवत म्हणजेच आर्टिफिशियल ग्रास, रंग, रंगीत कागद तसेच PCB, मायक्रो स्विचेस, वायर्स, जनरेटर, स्विच, मोटार इत्यादी साहित्य लागले. वाहने जेव्हा त्यांची वजन मर्यादा ओलांडतात तेव्हा रस्त्यांवरती खड्डे होतात. सध्याची ही समस्या लक्षात घेता आम्ही या प्रयोगाची निवड केलेली आहे. मी आता तुम्हाला एक सत्य घडलेली घटना सांगणार आहे. त्याची कात्रणे आम्ही आमच्या बॅनरवर देखील लावलेली आहे. पुणे इंदूर महामार्गावर एक अतिभार झालेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही एक अतिभार झालेल्या ट्रकच्या अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनांचा उहापोह केला असता आम्हाला हा प्रयोग करण्याची गरज भासली. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलने अतिशय सुंदर व्यवस्था केली होती. त्यामुळे विद्यार्थीही आनंदी होते. त्याचबरोबर बाहेरून आलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनीही आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. My name is Komal Kishore Gadekar, learning in RK Public School and Junior College and representing my school and my idea. आपल्याला माहिती आहे, आज आपल्या भारत देशामध्ये शेती कुठं आहे आणि शेती पुढे गेल्याशिवाय भारत पुढे कसा जाईल. परंतु तुम्हाला माहिती आहे, शेतकरी उत्पन्न दरवर्षी उगवतोय, परंतु त्याला हवा तेवढा भाव मिळत नाही, तेवढी रक्कम मिळत नाही आहे. ह्याचं कारण काय, तर कधी कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी कधी भाव कमी होतो. मग अशा प्रॉब्लेम्सवर सोल्युशन. आणि दुसरा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा की प्रदूषणावर आत्ताच उपाय काढणं खूप जास्त गरजेचं आहे. तिसरा आपल्या भारतातला प्रॉब्लेम म्हणजे पेट्रोल डिझेल हे संपुष्टात येण्यासाठी फक्त 50 ते 60 वर्ष बाकी आहेत. म्हणून ह्याच्यावर लवकरात लवकर काही ना काही उपाय काढणं हेही गरजेचं आहे. आता या सर्व समस्यांवर उपाय काढत मी इथेनॉलबद्दल रिसर्च करून बायो इथेनॉल कसं बनवता येईल हे बघितलं आहे आणि मी बायो इथेनॉल बनवलं सुद्धा आहे. एक्स्ट्रॅक्शन ऑफ बायो इथेनॉल फ्रॉम ॲग्रिकल्चरल वेस्ट, फार्म वेस्ट अँड फ्रॉम द हाऊस वेस्ट. हाऊस वेस्ट म्हणजे मला म्हणायचं काय आहे की आपल्या घरातला जो पालेभाज्यांचा कचरा असतो, जसं बटाट्याचे साल असतील, टमाट्याचे साल, काकडी, गाजर ह्यासारख्या मटेरियलपासून सुद्धा आपण इथेनॉल बनवू शकतो. म्हणजे जो कचरा आपण घरातून रोज दैनंदिनी आयुष्यातून फेकून देतो अर्धा किलो, त्यापासून इथेनॉल बनवलं जाऊ शकतं. ज्या कापसाच्या पयाट्या जाळल्या जातात त्या कापसाच्या पयाट्यांपासून सुद्धा इथेनॉल बनवलं जाऊ शकतं. आणि इतक्या मोठ्या गोष्टीला जर आपण नाकारत असू तर म्हणून आपल्याला ही गोष्ट करावीच लागेल. आता 50 ते 60 वर्ष संपुष्टात येणार आहे पेट्रोलवर उपाय इथेनॉल आहे आणि हे इथेनॉल मी बायो बनवत आहे. आता ही बनवण्यासाठी मी जी प्रक्रिया केली आहे ती अशी आहे की आपल्याला हे जे सगळं मटेरियल आहे आधी घ्यावं लागतं. जसं आता शेतकऱ्याचं कापसाच्या पयाट्या असतील, ह्या गोळा कराव्या लागतात. आता फेकून दिलेल्या पयाट्या, फक्त अगदी पालेभाज्यांचा कचरा, मी ह्या बनवताना सुद्धा अगदी कागदापासून बनवल्या आहेत. कशाचाच म्हणजे बाकीचं प्लास्टिक यूज नाही केलं. त्यानंतर फेकून दिलेल्या गोष्टी, जसं प्लास्टिकची बॉटल असेल, मी रेडीमेड गोष्टी घेऊ शकले असते, परंतु हे न घेण्याचं कारण एवढंच की नरेंद्र मोदीजी हे कशासाठी कष्ट करतायत, टाकाऊपासून टिकाऊ, आणि म्हणूनच माझा प्रकल्प मी असा केला आहे. आता एक आनंदाची गोष्ट ही आहे की यावर्षीचं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन हे नागपूरला होणार आहे. म्हणजे नितीन गडकरी सर, मिनिस्टर ऑफ रोड्स अँड रेल्वेज, ह्यांचंही स्वप्न आहे की इथेनॉल. म्हणूनच हा प्रकल्प त्यांच्यापर्यंत जर पोहोचला, राज्यापर्यंत जर गेला, तर नक्कीच ह्याचे पेटंट होऊ शकतात.
विज्ञान प्रदर्शनाच्या सूत्रसंचालनापदी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे शाळेतील शिक्षिका चव्हाण रुक्मिणी व वीर हर्षदा यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सूत्रसंचालन केले. त्याचबरोबर यावेळी उपस्थित असलेले शिक्षक यांनीही शुभेच्छा दिल्या. जर सांगायचं जर झालं तर या शाळेच्या वतीने जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते अतिशय भव्यदिव्य करण्यात आलेलं आहे. स्वच्छता असेल, प्रकल्पाच्या मागणीसाठी असणारी जी व्यवस्था आहे किंवा जागा आहे ती खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. नमस्कार, मी घाटगे श्यामसुंदर संस्कार विद्यालय माध्यमिक विद्यालय बीड गेले 32 वर्षापासून विज्ञान शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे आणि हे माझं 32वा सायन्स एक्झिबिशन आहे. RK पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थ्याने हा तयार केलेला प्रकल्प खूपच छान आहे. तसं पाहिलं तर आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. भारतातले 70% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. केवळ शेती करून भागणार नाही तर शेतीला पूरक असे जोडधंदे आपल्या ठिकाणी करावे लागतील. यामध्ये पशुसंगोपन आहे, कुक्कुटपालन आहे आणि आता हा एक नवीन कन्सेप्ट सेरिकल्चर म्हणजे रेशीम किडे उत्पादन. आणि भारतीय शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान जर आत्मसात केलं तर निश्चितच आपली प्रगती अजूनही जोमानं होईल, यात तीळ मात्र शंका नाही. RK पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आणि त्याचे मार्गदर्शक शिक्षक यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रसंगी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई येथील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, इतर शाळेचे शिक्षक, शिक्षिका तसेच सहभागी विद्यार्थ्यांचा अतिशय मोठ्या प्रमाणात सहभाग होता. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अत्यंत उत्साही वातावरणात सुंदर पद्धतीने पार पडले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी यशराज अवताडेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.